महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 अंतर्गत उद्योजक, व्यावसायिक संस्था आणि आस्थापना यांच्यासाठी भव्य चर्चासत्राचं आयोजन आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये करण्यात आलं होतं। या चर्चासत्राचं उद्घाटन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते तसंच विविध औद्योगिक वसाहतींचे अध्यक्ष, कामगार कल्याण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि कामगार संघटनांचे अध्यक्ष तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आलं। स्थानिक उद्योजकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहातून वंचित राहिलेल्या कर्मचारी आणि कामगार बंधूंना त्यांच्या पाल्यासह लाभाच्या प्रवाहात आणण्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही संस्था सर्वतोपरी सहकार्य करेल, असं उद्घाटक संजय शेटे यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम 1953 ची विस्तृत मांडणी मंडळाचे उपकल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी केली। त्यांनी पीपीटीद्वारे उपस्थित पदाधिकाऱ्यांना कायद्याबाबत मार्गदर्शन केलं। कोल्हापूर परिसरातील कामगार सुरक्षित राहावा, त्याच्या मूळ गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी विविध कामगार कायद्यांचं पालन करत उच्च दर्जाचे औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी उद्योजकांनी आणि कामगार संघटनांनी घ्यावी, असं त्यांनी सांगितलं। कामगार कल्याण कार्यामध्ये शासनाचं धोरण आणि योगदान याची मांडणी करत स्थानिक उद्योजक, व्यावसायिक संस्था आणि आस्थापना प्रतिनिधी यांनी भविष्यात घ्यावयाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली। मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे यांनी कामगारांच्या सर्वांगीण विकासात उद्योजकांचा सहभाग हा विषय मांडताना मंडळाच्या 71 वर्षाच्या कल्याणकारी कार्याचा आढावा घेतला। उद्योजकांनी जास्तीत जास्त कामगारांना मंडळाकडे नोंदीत करण्यासाठी मॅकच्या वतीनं आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कामगार कल्याणकारी योजनांमधील कामगारांचा सहभाग या विषयावर बोलताना मंडळानं सुरू केलेल्या ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं। महाराष्ट्र कामगार कल्याण कायदा 1953 हा कामगार आणि कर्मचाऱ्यांना भरभरून लाभ देणारा कायदा आहे, हे स्पष्ट करत त्यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कामगार संघटनांच्या मार्फत प्रयत्न करावेत, असं त्यांनी नमूद केलं। मंडळाचे कल्याण इथले आयुक्त रविराज इळवे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधित करताना कामगारांच्या विकासात मंडळाच्या योगदानाविषयीची माहिती दिली। मंडळाचे नोंदित कामगार, नोंदित आस्थापना, लाभार्थी आणि लाभाची रक्कम याची आकडेवारी स्पष्ट करताना त्यांनी मंडळाकडे जमा होणाऱ्या निधीच्या कित्येक पटीनं जास्त लाभाची रक्कम कर्मचारी आणि कामगार यांच्या खात्यावर जमा होताना कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यकाळात मंडळाच्या कल्याणकारी योजना, उपक्रम तसेच कार्यक्रम यामध्ये काळाच्या गरजेनुसार झालेले यशस्वी वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं। मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात सध्या लाभ घेणारे सुरक्षित आणि संघटित कामगार यांच्याबरोबर विविध आस्थापना, दुकानं, कंत्राटी कामगार यांना मंडळाकडे नोंदीत करून त्यांना या कल्याणकारी प्रवाहात सामावून घ्यावं, असं आवाहन उपस्थित उद्योजक, व्यावसायिक संस्था आणि आस्थापना प्रतिनिधी त्यांनी केलं। गेल्या आर्थिक वर्षात लाभार्थी ठरलेल्या टॉप 5 कंपन्यांना लाभाच्या रक्कमेचे प्रातिनिधिक धनादेश देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। यावेळी स्थानिक संस्थांचे अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे शंकर पाटील, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर अमोल कोडोलीकर, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मदन पाटील, बेकरी असोसिएशनचे सत्यजित खाडे, हॉटेल व्यावसायिक असोसिएशनचे उज्ज्वल नागेशकर, गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनचे अशोक तेहलानी, गांधीनगर किरकोळ व्यापारी असोसिएशनचे दिलीप कुकरेजा, कोल्हापूर जिल्हा दूध संस्था असोसिएशनचे केरमा पाटील, सराफ असोसिएशनचे राकेश राठोड, कोल्हापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे अनिल नागराळे, पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, समाधान भोसले, संभाजी पवार, निरीक्षक राजेंद्र निकम, केंद्र संचालक सचिन आवळेकर, सचिन खराडे, संघसेन जगतकर, सहाय्यक केंद्र संचालक चंद्रकांत घारगे, दीपक गावराखे, सचिन शिंगाडे, शोभा पोरे, शाहीन चौगले, स्वाती वायचळ, सुचित्रा चव्हाण, अक्षया माने, सुजाता कलकुटकी, मंगल बेळगावकर, विजय खराडे, अभिजित भोई, अरविंद केसरकर, गणेश कुंभार, संपदा देसाई, लता कांबळे, सीमा चौगले, लक्ष्मी कांबळे, जयश्री मोरे, श्वेतल सुतार, अशोक कौलगी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।